हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आणि थेट वावरातून सध्याच पोहोचलो आम्ही वावरात। रुपान मी आज बंधूचा चालू आहे ताशा वावरात। आणि आम्हाला टाकायचं आहे आज खत दोघीले पराठीले। पराठी पा किती मस्त झाली आमची। आणि इकडून आमचं वावर आहे, या वावरात सोयाबीन पेरलं आणि सोयाबीनही लई मस्त झालं, दिसूच राहिलं सगळं वावर हिरवंगार झालं। आणि तिकडे बी सोयाबीन आहे, तेही सोयाबीन मस्त आहे, तेही सोयाबीन दाखवतो मी तुम्हाला। चला, आज लई दिवसानं वावरात आलो या पराठीच्या, कारण की पाणी कमी जास्त होऊ राहिलं, तर त्याच्यानं वावरातले कामं काही जास्त असे लागून नाही राहिले। निंदण खुरपण असं काही, हे डवरे ताशे झाल्यावर मग निंद्याला एकापरी रोज यावं लागते वावरात। या पाणी कमी आहे तर एवढं काही तण नाही। हे पा बंधूचा ताशा चालू आहे तर एवढं काही तण नाही, आऊत चाललं म्हणजे ताशा डवरे चालले की तण काही एवढं राहत नाही। हे पा आली मी दुसऱ्या वावरात, आणि हे दुसऱ्या वावरातलं सोयाबीन एकदम वावरे हिरवे गच्च झाले आणि वातावरण लय मस्त आहे। चला तर मग वावरात आल्याबरोबर करू आता आपण जेवण, कारण बंधू सकाळीच येलात वावरात आमच्या पहिले, आणि आम्ही दोघी जणी मागून आलो, रुपा आणि मी। आणि बंधू येतातच आता ताशा सोडून जेवण करायला। पाहून आलं ते काय तिकडल्या वावरातली काय म्हणून पाहून आलं, पण येत लोक राहिलो का तुम्हाला कोण सांगितलं का तिने पुरण जायला सांगितलं। आऊत सोडून आले बंधू बी जेवण करायला, नाही जाऊ राहिलं, बैल बांधून ठेवले तिकडे, चारा खाऊ राहिले मस्त। आणि बंधूही जेवतात आता। आज जेवायला आहे आलू वांग्याची भाजी, लोणचं आहे मस्त, कच्ची कैरी आणि रात्रीचं बेसन। काय झालं तर सगळं सोडायला तटून आणायले विनाकारण टोले घेता तुम्ही। झालं मस्त जेवण, आता बंधू जुतू राहिले आऊत, आणि आम्हाला खतही करून ठेवलं मिक्स 2। राहिली पसारा बांधतो नावा, चाल दे ना। तसंही बी त्यानं थुक्याला तुका लावून दिला असता बाई, मग घेत बसा आपल्या पायावर वाट्या पोटावर, लोंबतात खाली ते। ओमेनियम फॉस्फेट सल्फेट हे आहे एक, मिक्स करून टाकणार आज। आणि हे आहे एक झिंक ब्रँड सिंगल सुपर फॉस्फेट, हे दोन्ही मिक्स करून टाकू राहिलो। बंधूनं मिक्स करून दिलं आम्हाला खत, अर्धे पोटे। अजून आमच्या वड्याचा पत्ता नाही, टाकू राहिली आता वड्या। आणि टाकायचं आहे पाणी याच्या पहिले खत आम्हाला। आज वातावरण येताना पावसाचं होतं, आणि आता वातावरण जरा मस्त झालं, खायल्यासारखं वाटू राहिलं। बंधूचा ताशा चालू आहे हा एवढ्या दूर। सकाळी येऊन बंधूने एवढा ताशा घेतला, आता एवढाच राहिला मागं। थोडा बंधू पाणी याच्या पहिले घेऊन घेतात, आणि पण आमचं खत टाकणं झालं पाहिजे। बंधूचं आलंय बी एक मुळण, आणि आमचं चालू आहे ताल तंबोरण फुटका नांगारा अशा टाईप काम आहे आमचं। आता चाललं आमचं खत टाकणं चालू आता। काय घोर आहे आमच्या वड्या, एकाच तासाला संपल्या। चाललो आता आम्ही या मिरीवर त्या मिरीवर वटा भरासाठी।
आमचं खत टाकणं. बारीक बारीक पाणी चालू झालं. फक्त 6 तास राहिले. 6 तास झाल्यावर या लागत असतं पाणी. हे बंधू पाहू राहिले खोपडीत त्या सेंद्रियावाल्या. आणि रुपा उभी आहे शेकड्याजवळ आणि मी उभी आहोती. आणि खत झाकून ठेवलं आम्ही पाण्याचा. ताशाही सोडला बंधून आणि आता चाललो खोपडीत. झाडू मारतो दरवाजा लावून घेतात मग अंग टाकायची अगदी कामाला लागले की आपण. आता आलं का वावरात? पाणी 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 येऊ राहिलं. किती वाजले आता? 1 वाजू राहिलं. 1. आता काय करता वावरात? पाहे आमच्या बहिणी आता आल्या वावरात 1 वाजता. 1 वाजता लोकांचे 300 कमावून आली ना. 300चं काय करता? वावरात 2 झाडं लावले तर 300ची बरोबरी होते ना. पण नाही एवढं हाती नाही येत ना. साबराच्या रद्द काय पेरलं? पराठी पेरते. हो हो पराठी आहे सगळी. जेवणा वहिनी शिवमच्या वरात बाहेर का काय? हो बाहेर ना तुझी काय रे तोडाले का? तोडे लावायला हात वाटते. हो माई हे सोडणं पहिले वटी. हे पाय ना कसं झालं. चक्कर येऊ राहिली मरे जाग्यावर. तर ती मस्त उभं राहून हात धुता येतात. स्वतः येत मी धुतले. स्टॉल घ्या आणि अटरायला अंगावर. नाही चालता सगळा. 4-5 तासासाठी या पाण्यानं घोर केला आपल्या मांग. अरे देवारी. झालं आम्ही लवकर घरी आलो. पाणी बा किती चालू झालं. रपरप रपरप रपरप. आमचं खत तर लागलं पण पाणी लई जोरात चालू झालं. वाहून जाते का काय माहीत आता खत. दाखवते तुम्हाला पा. झालं तर 5 पट्ट्या राहायच्या का. मग काय तर आम्ही डबल पाणी पाणी उघड अचानक कसं पाणी आलं इथनं रपरप रपरप. या चहा घ्यायला. तुमचा पोरगा 1 वाजतापासून वावराच्या बाहेर बरं झालं आम्ही घरी आलो लवकर. लयच पाणी आलं निरा रपरप. एकटा आपण तिकडे तिकडे तिकडलं वावरात जायचं काय काम होतं रे? भोंगळेच्या त्या पोराच्या. तो पोरगा म्हणलं सरकी लावते वावरात. बाया 2 वाजता सुट्टी झाली बायाले. तो पोरगा तोडेल आहे बाया गेल्यावर. हा माणूस त्या पोराचं राखून द्यायच्या पोराचं गोष्टी सांग.